बातमी आहे ती पेपरफुटीच्या संदर्भातली आणि इंधन दरवाढीच्याही संदर्भातली। या दोन्ही मुद्द्यांवरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। पेपरफुटी आणि इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये बुलढाण्यात प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आसूड मोर्चा काढण्यात आला। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी या निमित्तानं बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून आज नीट परीक्षा, फुटी प्रकरण आणि शेतकऱ्यांच्या दरमाल, पेट्रोल डिझेल दरवाढ या संपूर्ण मुद्द्यांना घेऊन आसूड मोर्चा जो आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघालेला आहे। हर्षवर्धन सपकाळ आपण विचारूया, आज मोर्चा काढताय तुम्ही, सातत्यानं असे नीटचे पेपर लीक असतील किंवा पेट्रोल डिझेल दरवाढ असेल होत असताना सरकार काही हे संपूर्ण आंदोलन, मोर्चे, मागण्या काही लक्षात घेताना दिसत नाही। कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही आणि कुठलीही दुरुस्ती करायला तयार नाही, करिताचा आमचा हा सत्याग्रह आहे। सरकारचं महागाईवर नियंत्रण आहे, अशा वेळेस त्यांनी व्हॅट असेल, जीएसटी असेल हा कमी करून त्यांनी सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यावा। डिझेल शेतकऱ्यांना सध्या मिळत नाहीये। सर्वसामान्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक, युवकांची फसवणूक हे मोदी सरकारचं असणारं धोरण आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।